नमस्कार. लहान मुलांना उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या ऋतूंमधला फरक समजावून सांगणं कधी-कधी थोडं अवघड होऊन बसतं नाही का? पण काळजी करू नका. आज आपण एका अशा भन्नाट मार्गदर्शिकेबद्दल बोलणार आहोत, जी हे काम अगदी सोपं करून टाकेल. चला मग बघूया यात काय काय आहे. आपण अगदी सुरुवातीपासून म्हणजे ऋतूंच्या ओळखीपासून सुरुवात करणार आहोत. मग त्यासाठी लागणारी अगदी साधी सोपी साधनं कोणती ते पाहू. आणि हो, वेगवेगळ्या वयोगटातल्या मुलांसाठी काय वेगळं करता येईल यावरही नजर टाकूया. सगळ्यात आधी पाया पक्का करूया. आपल्या भारतात प्रामुख्याने कोणते 3 ऋतू आपण अनुभवतो? आपला उद्देश फक्त नावं सांगणं नाहीये, तर मुलांना हे सगळं का होतं हे समजावून सांगणं आहे. म्हणजे उन्हाळ्यात आपण थंडगार काहीतरी का पितो, किंवा पावसाळ्यात रेनकोट का लागतो आणि हिवाळ्यात स्वेटरशिवाय का चालत नाही, ह्या काची उत्तरं त्यांना मिळायला हवीत. आता ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजसाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल. तुम्हाला वाटेल की खूप काहीतरी मोठं सामान आणावं लागेल, पण गंमत म्हणजे हे सगळं आपल्या घरातच आहे. हे बघा, आपल्याला काय हवंय? साधी छत्री, रेनकोट, स्वेटर, सुती कपडे, काही चित्र जसं की सूर्य, ढग, शेकोटी, आईस्क्रीम आणि प्रत्यक्ष अनुभवासाठी पंखा किंवा थोडं पाणी. झालं. म्हणजे बघा, सगळं किती सहज उपलब्ध आहे, त्यामुळे कोणीही हे करून बघू शकतं. चला आता आपल्या पहिल्या ग्रुपकडे वळूया. 3 ते 4 वर्षांची मुलं. या वयात सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे स्पर्शातून, अनुभवातून शिकणं. सुरुवात करायची ती अगदी सोप्या, त्यांच्या आवडीच्या प्रश्नांनी. उदाहरणार्थ त्यांना विचारा, बाळांनो, पावसात भिजायला आवडतं का? किंवा खूप गरम झालं की आपण काय लावतो? असे प्रश्न विचारले की त्यांची उत्सुकता लगेच वाढते. इथे महत्त्वाचं काय आहे, तर जेव्हा आकाशातून पाणी पडतं तेव्हा आपण छत्री घेतो. तर हा जो अनुभव आहे तो थेट पावसाळा या शब्दाशी जोडायचा. अगदी तसंच जेव्हा आपल्याला खूप गरम होतं, आपण घाम पुसतो आणि पंखा लावतो, तो असतो उन्हाळा. इथे सुद्धा गरम ही भावना आणि पंखा ही वस्तू थेट उन्हाळ्याशी जोडली जातीये. आणि जेव्हा थंडी वाजते, आपण कुडकुडतो आणि डोक्याला मस्त टोपी घालतो, तो असतो हिवाळा. किती सोप्या पद्धतीने थंडीची भावना आणि हिवाळा ही संकल्पना जोडली आहे, नाही का? आणि हो, या वयात शिकलेले लक्षात ठेवायला गाण्यांसारखा दुसरा उत्तम मार्ग नाही. जसं की आपलं सगळ्यांचं लाडकं गाणं, ये रे पावसा. तुला देतो पैसा. गाण्याच्या तालावर मुलं खूप पटकन गोष्टी शिकतात. या गाण्यामुळे पावसाळा ही संकल्पना त्यांच्या मनात अगदी पक्की बसते आणि त्यांना शिकणं हा एक खेळच वाटायला लागतो. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे माहितीये? या सगळ्या गोष्टींना आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग बनवायचा. जसं की खिडकीजवळ उभं राहून सहज विचारायचं, आज बाहेर ऊन आहे की पाऊस पडतोय? थंडी वाजते का? बस झालं, शिकणं आपोआप सुरू होतं. बरं, आता पुढचा टप्पा 4 ते 5 वर्षांची मुलं. आता आपण फक्त ऋतू अनुभवण्यापुरतं मर्यादित नाही राहणार, तर त्याबद्दल काहीतरी छोटे-मोठे निर्णय घ्यायला शिकणार आहोत. यासाठी एक मस्त खेळ आहे, कपड्यांची पेटी. काय करायचं तर एका पेटीत स्वेटर, रेनकोट, सुती शर्ट असं सगळं मिक्स करून ठेवायचं. मग मुलांना सांगायचं, चल यातले पावसाळ्यातले कपडे बाजूला काढ. किंवा दुसऱ्याला विचारायचं, हिवाळ्यात काय घालशील यातलं? यातून त्यांना विचार करायची आणि योग्य निवड करायची सवय लागते. आणि कपड्यांसोबतच खाणं-पिणं ही तर मुलांची सगळ्यात आवडीची गोष्ट. त्यांना विचारायचं, आपल्याला आईस्क्रीम खायला कधी आवडतं? उन्हाळ्यात. गरमागरम भजी? पावसाळ्यात. आणि गरम सूप? हिवाळ्यात. बघा किती सहजपणे ऋतू आणि खाणं जोडलं गेलं. आणखी एक रोजची कृती, कपड्यांची निवड. अंघोळ झाली की त्यांना सांगायचं, अरे चा, आज बाहेर खूप ऊन आहे म्हणून आपण हा पातळ सुती शर्ट घालूया, म्हणजे गरम नाही होणार. इथे कारण आणि परिणाम दोन्ही त्यांना कळतं. आता वळूया आपल्या शेवटच्या ग्रुपकडे, 5 ते 6 वर्षांची मुलं. आता आपण संकल्पना थोडी मोठी करणार आहोत. आता आपण थेट निसर्गचक्र समजून घेणार आहोत. या टाईमलाईनकडे बघा. हे एक चक्र आहे. उन्हाळ्यात खूप उष्णता असते, आंबे येतात, मग येतो पावसाळा, सगळीकडे हिरवळ होते, आणि मग येते थंडी म्हणजे हिवाळा, झाडांची पानं गळतात. मुलांना हे कळतं की हे चक्र असंच सुरू राहतं. इथे मुलं आता तुलना करायला शिकतात. पावसाळ्यात काय होतं तर गवत वाढतं, बेडूक दिसतात, आणि उन्हाळ्यात काय होतं तर नद्या ओढे आटतात पण आपल्याला कैरी मिळते. म्हणजे प्रत्येक ऋतूचा जगावर कसा वेगवेगळा परिणाम होतो हे ते स्वतःहून ओळखायला लागतात. आणि अजून एक सोपी गोष्ट, बाजारात गेल्यावर त्यांना फळं दाखवून सांगायचं, हे बघ कलिंगड आलेत बाजारात, म्हणजे आता उन्हाळा सुरू झाला.
फळं आणि ऋतू ह्यांचा संबंध त्यांच्या लगेच लक्षात येतो. चला तर मग एकदा पटकन बघूया की या सगळ्या प्रवासात मुलं नेमकं काय आणि कसं शिकतात. हा तक्ता बघा किती छान आहे. 3-4 वर्षांची मुलं ऋतूंची नावं आणि छत्रीसारखी एखादी वस्तू ओळखतात. 4-5 वर्षांची मुलं कपडे आणि खाण्यापिण्यातले बदल सांगतात. आणि 5-6 वर्षांची मुलं तर ऋतूंचा क्रम आणि निसर्गावर होणारे परिणाम सुद्धा सांगू लागतात. म्हणजे बघा, ओळखण्यापासून ते विश्लेषण करण्यापर्यंतचा प्रवास किती सुंदर आहे. तर मग मूळ मुद्दा हा आहे की शिकवणं ही काहीतरी वेगळी, खास वेळ काढून करायची गोष्ट नाहीये. आपलं रोजचं आयुष्य, त्यातले छोटे छोटे क्षण हेच शिकण्याच्या मोठ्या संधी आहेत. याच क्षणांमधून आपण मुलांना निसर्गाचं आणि जगाचं सखोल ज्ञान देऊ शकतो. तर मग आज तुम्ही कोणत्या क्षणाला अशा एका धड्यात बदलणार आहात?